हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आम्ही चाललो होतो चौराई देवीला. आता नवरात्रीचे उपवास चालू झालेले आहेत आणि भरपूर जण देवीला वगैरे येत आहेत. चौराई देवी म्हणजे कुठं तर तळेगावमध्येच आहे. जो आपला जुना हायवे जातो तिथूनच आहे वरती जाण्यासाठी रोड चौराई देवीला. जर तुम्ही गुगलला वगैरे सर्च केलं चौराई देवी तर तुम्हाला नक्की लोकेशन वगैरे भेटून जाईल. तर बघा, इथून आम्ही चाललो होतो चौराई देवीला. आज अंशला स्कूलला नव्हतं पाठवलं आणि भरपूर दिवस झाले माझे ब्लॉगसुद्धा येत नाहीत. काय झालंय, अंशचे पप्पा आजारी पडले, त्यानंतर अंश आजारी पडला आणि हे दोघं जण आजारी पडले आणि मी नाही पडला, असं झालंय का. तर घरातली सगळीच आजारी पडल्यानंतर ना शेवटी जे मेन असतं त्याच्यावर सुद्धा अशी वेळ येतेच. तसं सेम माझ्यावर झालं होतं. मी पण आजारी होती आणि भरपूर असे मी मिनी ब्लॉग टाकले. त्यामध्ये तुम्हाला आवाजामध्ये समजलंच असेल, कारण माझा आवाजच निघत नव्हता आणि मेन म्हणजे वेगळाच आवाज यायचा. मग मला असं वाटायचं नको आपण व्हिडिओज नकोत काढायला, म्हणून माझे भरपूर असे ब्लॉगच आलेले नाहीत. तर भरपूर सारे ब्लॉगसुद्धा मला अजून टाकायचे आहेत. तर बघा, चौराई देवीला चाललो होतो आम्ही. इथून जाताना थोडंसं अंतरावरती चढ आहे आणि थोडंसं थकल्यागत होतं आणि आता उपवास चालू आहेत त्यामुळे तर जास्त थकल्यागत होत होतं, पण खूप छान वाटत होतं. इथे बघा, अंशचं चाललं होतं, म्हणजे त्याचं पूर्ण असं चढून तो चालत चाललं होतं आमच्याबरोबर. त्याचा स्टॅमिना खूपच होता, कारण मला सुद्धा दमल्यागत होत होतं. मी असे धापा टाकत होते, त्यातमध्ये मला बरं सुद्धा वाटत नव्हतं. पण म्हटलं आता त्यांची सुट्टी आहे आणि त्यांना जायचं होतं, तर म्हटलं चला जाऊयात आपण, म्हणून निघालो होतो. पण थोडंसं थकल्यागत होत होतं, पण त्याचं नव्हतं. त्याला खूप एन्जॉय करत त्याचं चाललं होतं खेळणं वगैरे आणि भरपूर जण होती. आता इथे बघा, फुलं म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं, बटरफ्लाय वगैरे असं बघायला भेटत होते. कारण झाडांमध्ये इथं तोडायला कोणाचं नाही येत, नाही का. म्हणजे असे अनेक प्रकारची, ज्याची नावं पण मला माहीत नाहीत, अशी फुलं होती तिथं. बटरफ्लाय वगैरे भरपूर कलरमध्ये बटरफ्लाय होते आणि जंगलामधनं असं जाण्यासाठी आहे. तर एवढं ग्रीन होतं. मोराचे आवाज यायचे, ओरडण्याचे आवाज येत होते. आहे तिथं मोर, पण आता माणसांची जास्त वर्दळ असल्यामुळं जास्त बघायला तर भेटलेच नाहीत. पण इथं आहेत मोर आणि आवाज भरपूर येत होता. इथं जो हा शॉट आहे तर छोटासा आहे. इथं फोटो काढण्यासाठी वगैरे थांबत होते, कारण समोर कसं तळेगावचं पूर्ण व्ह्यू दिसत होता. जी नदी वगैरे जी तलाव आहे, वाटतं तलाव आहे, तर तो तिथून दिसत होता. त्यामुळं फोटो वगैरे खूप छान तिथे येत होते. भरपूर जण तिथं फोटो, काही रील्स वगैरे असे बनवत होते. तर तिथं आहे ते जागा बनवण्यासाठी. आणि मेन म्हणजे तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल, कारण भरपूर छान वाटत होतं. वातावरण पावसाचं झालं होतं आणि त्याच्यात ही फुलं आणि ही असे बटरफ्लाय, एवढे अनेक प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये बटरफ्लाय बघायला भेटत होते. आणि तर खूप छान वाटत होतं. एक सांगू, भरपूर वयस्कर लेडीज पण होत्या, भरपूर वयस्कर जेंट्स सुद्धा होते. दम लागत होता तरी सुद्धा देवीच्या दर्शनाला चालले होते. थोड्या अंतरावरती येऊन बसत होते आणि पुन्हा चालत होते. खरं सांगू, खूप छान वाटत होतं. नवरात्रीमध्ये मला घरून येताना असं थकल्यागत होत होतं की नको जायला असं माझं मन म्हणत होतं, नको जायला, तुम्हाला जायचं तर तुम्ही दोघं जण जावा, मला यायचंच नाही, असं मी इथपर्यंत येतोपर्यंत अशी म्हणत होती. पण हा चढताना मला असं काहीच थकल्यागत वाटलं नाही. म्हणजे तो देवीचा एक चमत्कारच असू शकतो, कारण खूप छान वाटत होतं. आणि इथे बघा, भरपूर जण अशी काठी वगैरे घेऊन चालायची, तर त्याला असं वाटायचं मी सुद्धा काठी घेऊन चालावं. त्याचीच त्याने काठी शोधली सुद्धा. काठी टेकवत त्याचं चालणं चालू होतं. मी म्हणायची, मी उचलून घेऊ का, नको. पप्पा उचलून घेऊ का, तर नको, मला नाही उचलायचं, मला चालायचं, असं त्याचं चालणं होतं. आणि बोलणं वगैरे भरपूर अशा गप्पा होत्या. आता मी इथं बॅकग्राऊंडचा आवाज बंदच केलाय, कारण ह्यानं काय झालं, समोर म्हणजे आपल्याला जिथं देवीच्या दर्शनाला जायचंय ना, त्या देवीच्या तिथं गाणी लागली होती आणि एवढा साऊंड होता, म्हणजे आवाज येत होता त्या गाण्यांचा. मला असं वाटलं की कॉपीराईट वगैरे येईल, म्हणून मी हा बॅकग्राऊंडचा आवाज बंद केलेला आहे. नंतर अंशच्या गप्पा वगैरे ह्या मला दाखवायला तुमच्यासोबत आवडलं असतं, पण ते एक असू शकतं. आता इथूनचा हा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. इथून मोराचे आवाज एवढे येत होते, प्रचंड मोराचे आवाज येत होते. असं वाटत होतं ना, बघावं एखादा व्हिडिओ वगैरे काढावं, पण कसं आहे, ते त्यांच्याच ठिकाणी आपण येतोय तर त्यांना त्रास नको, म्हणून
आपलं चाललं होतं, थोडंसं थांबून चाललं होतं. इथं भरपूर आंब्यांची झाडं वगैरे अशी भरपूर झाडांची लागवड केलेली आहे आता सध्या. खूप छोटे छोटे झाडं होती. इथून बघा आता ही कमानी आहे, इथून आता देवीचं मंदिर सुद्धा दिसतं आपल्याला. पण इथं आम्ही थोड्या वेळ बसलो कारण खूप दमलो होतो. थांबत थांबत तरी सुद्धा आलो. येताना पाण्याची बॉटल वगैरे भरपूर असं खायला सुद्धा घेऊन आलो होतो. म्हटलं भूक लागली, अंश आहे सोबत, तर इथं आल्यानंतर खाऊयात. आता माझ्याकडे जी बॅग अडकवली होती त्याचं म्हणणं होतं की ही बॅग मला दे, आता मी घेणार आहे, माझी बॅग नाही आणली, आता ही तुझी बॅग आहे ना, ही मला दे, असं त्याचं चाललं होतं. पप्पा तर पुढे गेले होते आणि त्याला ते अडकून आता त्यात पाण्याची बॉटल खाण्याचं होतं भरपूर असं. मी खायला पण त्याचं घेऊन आली होती. त्याला म्हणत होती ती बॅग दे दे, पण त्याचं चाललं होतं नाही, ही बॅग मलाच घेऊन चालवायची. आणि त्याचं ते त्याला झेपत सुद्धा नव्हती, पण त्याचं तरी चालणं चाललं होतं. असं एन्जॉय करत वगैरे आम्ही देवीच्या दर्शनाला आलो. आणि खरं सांगू, थकल्यागत माझं आता चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत असेल, माझी अशी तब्येत खूपच खराब होती. म्हणजे डोळे हे सगळे बारीक झालतेले, सर्दी खोकला भरपूर होता. आणि बाहेरच नव्हती निघत मी. किती दिवस म्हणजे नाही का बाहेरच नव्हती आली. नकोच वाटायचं कुठं जायला वगैरे, असं दमल्यागत सुद्धा होत होतं. कसं झालं, कलरची कामं वगैरे, दसऱ्याचं मी काढलं भांडी वगैरे सगळं. अंश आजारी, अंशमुळं जास्त थकल्यागत होतं कारण तो आजारी पडला ना त्यालाच घ्यायचं असं होत होतं. त्यामुळे माझं असं झालं होतं. इथं बघा चौराई देवीला जाताना ही कमान लागते, इथं असं देवीचं वाहन आहे. आणि इथे बघा भरपूर ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही जरी कागद वगैरे काही जरी, म्हणजे तुम्ही चिप्स वगैरे आणा किंवा पाण्याची बॉटल आणा, पण तो कचरा इथं टाकू नका, डस्टबिनमध्ये वगैरे टाका, निसर्गाचा म्हणजे चांगला उपयोग करा, असं भरपूर त्यांनी असे कमेंट म्हणजे चांगल्या पॉझिटिव्हनी त्यांनी लिहिलेलं होतं की त्याचा तुम्ही ते बघून उपयोग वगैरे करा. इथं बघा रात्रीची लाईटिंग वगैरेची सुद्धा सोय आहे देवीपाशी. आणि छोटंसंच मंदिर आहे पण खूप छान मंदिर आहे. देवीचं म्हणजे रूपच खूपच भारी आहे, खूपच वेगळं आहे. आणि एवढी डोंगरात आहे ना आतमध्ये, एवढ्या काठाला आहे तिचं असं म्हणजे मंदिर आहे छोटंसंच. आणि इथून बघा व्ह्यू बघा लांबून तुम्हाला दिसत असेल, जो मुंबई पुण्याचा जो हायवे आहे तो पण तुम्हाला इथून दिसतोय. आणि चला तर मग आता छान असं आपण देवीचं दर्शन घेऊया. खूप छान असं देवीचं दर्शन झालं. आणि हे समोरची जी बिल्डिंग दिसते तिथून आम्ही आलो होतो. आणि एवढ्या लांबून ती वेगळी दिसत होती, केवढीशी छोटीशी दिसत होती. आणि हा जो रोड आहे तो मुंबई पुणे हायवेचा रोड आहे जो मेन. इथं थोड्या वेळ बसलो आम्ही, गप्पा वगैरे केल्या, आणि सुद्धा चालल्या होत्या गप्पा गोष्टी वगैरे. आणि दमलो होतो तर थोड्या वेळ बसलो, काही फोटो वगैरे काढले मग आम्ही. आणि भरपूर वेळ बसलो, भरपूर गर्दी सुद्धा होती कारण इथं छान असं देवीचं दर्शन घ्यायला भरपूर जण आले होते, भरपूर सारी गर्दी होती. काहींनी तेल पीठ वगैरे असं भरपूर काही आणत होतं. आपण आपलं म्हणजे नाही का प्रसाद, काहींना फुलं वगैरे आणत होते. ते म्हटलं आपलं तसलं न काही नेता आपण तेवढ्या किमतीचं पैसे वगैरे ठेवले तरी चालतात, म्हणून तशा पद्धतीने आम्ही ठेवलं. आणि मग काही छान असं दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही घरी जायला निघालो होतो कारण पावसाचं वातावरण झालं होतं. आणि आईंसोबत आहे, छत्री वगैरे काहीच आणली नव्हती कारण येताना चांगलं असं कडक ऊन पडलं होतं. आणि आता आम्ही निघालो तर पावसाचं पूर्ण असं वातावरण झालं होतं आणि अचानक पाऊस येऊ शकतो असं होतं. आम्ही भरपूर असं टिफिन वगैरे घेऊन आलो होतो. म्हटलं इथं आल्यानंतर ना आपण छान असं बसून जेवण वगैरे करूयात. टिफिन म्हणजे काय, आता उपवास तर चालू होते आईंच्या पप्पांचे, पण फराळाचंच वगैरे घेऊन आलतो, असं चिप्स वगैरे भरपूर काही घेऊन आलतो, बनाना वगैरे हे सुद्धा. म्हटलं इथं बसून आपण थोड्या वेळ खाऊयात. पण काय झालं, अचानक पाऊस एवढा
असं यायला लागलेला. तर म्हटलं नको, आता छत्री नाहीये आणि इथं थांबायला सुद्धा असं जागा सुद्धा नाहीये, झाडांमध्ये थांबून सुद्धा पाऊस लागणारच होता. त्यामुळं म्हटलं चला आता आपण निघालो. इथे बघा निघण्या अगोदर हे अंशचं बघा, शूजचं तर प्रत्येक वेळेस त्याचं असतंच, माझा शूज नीट नाही घातला वगैरे असं त्याचं. आणि मग काय त्याचं असं थोडीफार मस्ती वगैरे चालली होती, थोडंफार इकडे तिकडे गप्पा गोष्टी वगैरे करत ह्याच्या संग ते म्हणजे असं भरपूर त्याला असं बोलायला लागतं. तर त्याला ओळख वगैरे काय लागत नाही कोणासोबत बोलायची वगैरे. तर असं त्याचं गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या. आणि मग निघालो आम्ही घरी. आणि काय घरी जात असतानाच इथपर्यंत खूप छान असं वाटत होतं. आणि अचानक असा पाऊस थोडा थोडा यायला लागला होता. तर ते आमची अशी गडबड चालली होती. तर बघा देवीचं तर खूप छान असं दर्शन झालं. जवळ तुम्ही आसपास असतील चौराई देवीचं दर्शन करायचं असेल तर नक्की जावा. खूप छान असं शांत वातावरण आहे, खूप छान शांत वाटतं, मनालाही शांत वाटतं. मला तर बरं वाटत नव्हतं तरी सुद्धा मी देवीच्या दर्शनाला गेली आणि खूप छान असं माझं दर्शन सुद्धा झालं. आणि जाताना मला अशी तब्येत खराब होती आणि येताना म्हणजे मी पूर्ण चढून वगैरे गेली, पूर्ण असं चढून गेली, उतरून आली, काहीच वाटलं नाही. आणि खूप छान असं दर्शनसुद्धा झालं. तर कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करून जावा. तर असेच माझे डेलीचे ब्लॉग पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बघा इथून आम्ही जातानाच एवढा पाऊस आला, पण ह्या आजोबांचं मला खूप वाईट वाटत होतं. कारण आता पाऊस येतोय आणि वर चालले होते. तर काय आता नाही का प्रत्येकाची इच्छा असते देवाचं दर्शन वगैरे करायची, तर ते जात असतात. पण हा पाऊस आणि घसरती एवढी चिकट माती होती की घसरत होतं. तर चला तर मग कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन छान अशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हसत राहा, मजेत राहा, खुश राहा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.